पूर्व मतदारसंघातील पैसे वाटपावरून झालेल्या वादाच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच नाशिक पश्चिम मतदारसंघातील सावतानगर येथील उद्धव सेनेचे कार्यकर्ते स्लिपा नव्हे तर पैसे वाटप असल्याचा संशय व्यक्त करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारणे केले। दोन्ही गटात वाद झाला। काही क्षणात वादाचे रूपांतर हाणामारी झाले। टॉपर रिव्हॉल्व्हरने हाणामारी केल्याचा आरोप भाजपने केला आहे। या घटनेची माहिती मिळताच नाशिकमध्ये सभेनिमित्त असलेल्या भाजपच्या पंकजा मुंडे यांनी अंबड पोलीस स्टेशन गाठत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्याचवेळी उद्धव सेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने घोषणाबाजीमुळे तणाव निर्माण झाला। पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीचार्ज करीत जमावाला पांगवले। दरम्यान यावेळी गोळीबार झाल्याचा दावाही करण्यात आला। त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। सभा चालू असताना आम्हाला काही निरोप आला का तिथं आपल्या काही पोरांना पकडून ठेवलंय, मारझोड करते। आम्ही सभा सोडून तिथं गेलो। तिथं जात असताना असं कळलं की तिथं पैसे वाटत होते, त्याचे व्हिडिओ पण आहे। आणि आम्ही तिथं पोहोचत नाही तर तिकडनं काही गुन्हेगार पार्श्वभूमीचे सगळे गुन्हेगार आले। पहिली गोष्ट तर मी तिथला व्हिडिओ पण देतो, मी फुटेज काढायला लावले। पहिली माझ्यावर फायरिंग केली, नंतर आमची सगळ्यांची झटापटी झाली। ते खूप पोरं आले, आमची पळापळ झाल्यानंतर माझा लहान भाऊ प्रदीप चव्हाण ह्याच्यावर त्यांनी चाकूने हल्ला केला आणि हवेत सुद्धा एक गोळीबार केला। त्याचे पण व्हिडिओ आम्ही काढायला पाठवलेला आहे, त्याचे व्हिडिओ येतील। आणि असा गुन्हेगार देशद्रोही हा सगळा अतिशय नेहमी गुंडांना पाठीशी घालणारा सुधाकर बडगुजर या हरामखोराला लवकरच डिपार्टमेंटने कारवाई करावी। मी आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेबांना विनंती करतो, हात जोडून अशा गुन्हेगारांना लवकर आळा घाला, नाही तर लोक आमच्या घरात घुसून हा पोर आमच्या सगळ्या भावा लोकांना मारून टाकेल। आता बघितलं असेल तर पनवेलहून सगळे गुन्हेगार त्यांनी आणलेले, तुम्हाला ते व्हिडिओ देतो। सगळे मुंबईच्या गाड्या, पनवेलचे गुन्हेगार आहे, हर्षा बडगुजर त्याच्या बायकोबरोबर ते गुन्हेगार फिरत आहेत। आणि आपले पोलीस प्रशासन काय करत आहे? आता इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर जेवढे तडीपार केलेले गुन्हेगार आहे सगळे पोलीस स्टेशनला होते। त्यांचं फुटेज काढा पोलिसांचं, किती गुन्हेगार त्यांच्याबरोबर होते ते तुम्हाला कळेल। आता जो आरोपी मध्ये जमा केलेला आहे सद्दाम, हा मोक्यामधला आरोपी आहे। जयेश दिवे त्याच्याबरोबर राहणारा माणूस गुन्हेगार आहे। जे राकेश कोष्टीवर गोळीबार केला होता त्याच्यातला हा आरोपी यामध्ये आहे। हा एवढे मोठे गुन्हेगार म्हणजे राकेश कोष्टीला सुद्धा ह्यांनी गोळ्या मारायला लावल्या, हे निष्पन्न होते। आज गोळीबार झाला, हवेत गोळीबार करण्यात आलाय का? माझ्यावर त्यांनी अशी बंदूक हे केली, एका मुलाने वर केला आणि हा दुसरा अंगावर आला म्हणून माझा भाऊ मला वाचवायला लोटायला आला आणि त्याच्यावर चाकूने वार केलेला आहे। आम्ही चाललो होतो, आम्ही जाताना तिथं थांबलो, काही पैसे वाटप होते असं कळालं। तिथं थांबलो असता ते डायरेक्ट तिकडनं आले 15 गाड्या भरून आणि डायरेक्ट सुरू झाले। ते या पश्चिममध्ये मी त्यांना कधीही बघितलेलं नाहीये आणि ते डायरेक्ट चालू झाले माझ्यावर। मला वस्त्र्यांनी चॉपरने मारलं, गाडीतून बंदुकी काढा, काही मला सुचत नव्हतं, मला लाता बुक्क्यांनी मारलं। माझ्या मित्रपरिवाराने मला वाचवलं, तर यांनी मला मारून टाकलं असतं। माझी चेन सुद्धा काढली, तो जो पठाणी ड्रेस घातला होता त्यांनी माझी चेन पण काढली। आणि वरतून तो भद्रकाली से लोक बुलाव रे, भद्रकाली से लोक बुलाव रे, बच्चे बुलाव रे असं हिंदीत बोलत होता तो। आणि खूप मारलं मला, खूप म्हणजे खूप मार। मी ओळखत नाही त्यांना, माझा राजकारणाशी काही संबंध नाही, मी ओळखत नाही। मी उगाच भाऊसोबत चाललो होतो आणि त्यांनी येऊन डायरेक्ट सुरुवात झाली, बंदुकी काढा, एक वस्त्रा काहीतरी होतं एवढा एवढा होता। त्यांनी डायरेक्ट असं ओढला, शर्ट फाटलं, मी वाचवला, परत दुसरा हात मारला तर लगेच इथं लागला। मग या मित्रांनी मला माझ्या अंगावर पडलं, मला वाचवलं त्यांनी। त्यांनी ते मला सांगितलं ते योग्यच, त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे बोलताय तेच योग्य, परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे। अशा प्रकारे नाही झालं पाहिजे। जे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तडीपार आहेत, मोकामध्ये आहेत, असे लोक जर येऊन इलेक्शनमध्ये हस्तक्षेप करत असतील आणि महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असेल तर कशी एखादी महिला उभी राहील? तर हे चुकीचं आहे, याचा मी निषेध करते आणि तात्काळ चौकशी करून कोण संशयित आहेत आणि कोण ज्यांनी केलंय त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी पोलिसांकडून आपल्याला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे? हो, नक्कीच पोलिसांचं आश्वासन आहे की ते तात्काळ कारवाई करणार। नाशिक शहरातली ही दुसरी घटना आहे सेम याच पद्धतीनं स्लीप वाटण्याच्या बाजूने। एकूण स्लीप वाटले जाते, पैसे वाटण्याचे जे प्रकार होत आहेत त्यावर अंकुश ठेवला जात नाही असं दिसून येते। एकूण प्रशासन कमी पडतं नाही, मला असं वाटते की निवडणुकीमध्ये अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेले की अशा प्रकारचे एक तर मसल आणि मनी पॉवरच्या जीवावर लोक निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे। आता एक चांगल्या मेरिटचा व्यक्ती, चांगलं काम करणारे व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि मनी पॉवर पण राजकारणामध्ये परत ऍक्टिव्हेट झाले तर या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र आहे। निवडणूक आयोगाचं जे पथक आहे, भरारी पथक, ते बॅगा तपासण्यामध्ये या ठिकाणी अशी घटना होते, काय वाटतं तुम्हाला? त्यांना पण आवाहन करेन की आपण याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण शेवटी आमच्या हेलिकॉप्टरमध्ये बॅगा तपासल्या ठीक आहे, ते त्यांचं कर्तव्य ते योग्यच आहे, आम्ही त्याला सहकार्यच करतोय।
पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ऍक्च्युअली कोणी असं काही बॅग करून पैसे घेऊन जातं असं होत नाही. त्यामुळे जिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये, नक्कीच तेही तपासलंच पाहिजे. जास्त यंत्रणा घेऊन अशा गोष्टींवर नक्कीच हे करायला पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून ते नाशिकच नाही, महाराष्ट्रातल्या वेगळ्या मतदारसंघात अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सुप्रियाताई काल नाशिकमध्ये होते, हे सगळं गृहमंत्र्याचं फेल्युअर आहे अशा पद्धतीने आता गंभीर आमच्या आरोप. पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय, त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय. त्याच्यामध्ये आता आचारसंहिता चालू आहे, गृहमंत्र्याचं फेल्युअर असं म्हणणं चुकीच आहे. नक्की याच्यावर न्याय मिळतील. मॅडम, निवडणुकीत हे वाद होत असले तरी सध्या जर बघितली आपण मराठा वर्सेस ओबीसी असा वाद आता दिवसेंदिवस विधानसभा निवडणुकांमध्ये वाढताना दिसतो. नाशिकमध्ये पूर्व मतदारसंघात असेल, वेगवेगळ्या काही ठिकाणी बंजारी मराठा असा वाद होतो. जातीचा फॅक्टर काय मोठ्या प्रमाणात त्या काय आव्हान? मला वाटतं आमचं जे निवडणूक आहे ती विकासावर आम्ही नेतो. विकासावर निवडणूक लढणं हेच योग्य, हेच आमचे स्वप्न. एक महिला लढते इथे निवडणूक आणि अशा प्रकारचं जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते. त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखलंय असं तो म्हणतोय. प्रायमाफेसी आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला. आज त्यांची पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे. आणि त्याच्यामुळे मी पोलिसांनाही सांगितलं की याच्यामध्ये लक्ष घालावं. मी स्वतः गृहमंत्र्यांनाही देखील बोलणार आहे की या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये नाशिक सारखं ज्याच्यामध्ये प्रतिष्ठा आहे नाशिकला आणि अशा प्रकारे निवडणुकीमध्ये होणं आणि एक महिला आमदार लढत असताना, एक महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं कमीच आहे. माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते आणि पोलिसांना विनंती केली की त्याची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कुठे दाखल करावे. त्यांच्या प्राण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर दाखल करावे अशी आपण मागणी केली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.